ഭാഗവതം ക്യാൻഡോ 3 ചാപ്റ്റർ 21. ഭാഗവതം സ്കന്ധം 3 അധ്യായം 21. വിദുര ഉവാച സ്വായംഭുവസ്യ ജമനോർവംശഃ പരമസമ്മതഃ കഥ്യതാം ഭഗവാൻ യത്ര മൈഥുനേനൈതിരേ പ്രജാഃ പ്രിയവ്രതോത്ഥാനപാദൗ സുതൗ സ്വയംഭുവസ്യ വൈ യഥാ ധർമ്മം ജുഗുപദു സപ്തദ്വീപവതീം മഹീം തസ്യ വൈ ദുഹിതാ ബ്രഹ്മൻ ദേവഹൂതീതി വിശ്രുത പത്നി പ്രജാപതേരുക്ത കഥമസ്യ ത്വയാ നഖ തസ്യാം സ വൈ മഹായോഗി യുക്തായാം യോഗലക്ഷണൈഃ സസർജ കഥിതാ വീര്യം തന്മേ ശുശ്രൂഷവേ വദ. രുചിര്യോ ഭഗവാൻ ബ്രഹ്മൻ ദക്ഷോ വാ ബ്രഹ്മണസുതഃ യഥാ സസർജ ഭൂതാനി ലബ്ധ്വാ ഭാര്യാം ച മാനവീം. മൈത്രേയ ഉവാച പ്രജാസൃജേതി ഭഗവാൻ കർദമോ ബ്രഹ്മണോദിതഃ സരസ്വത്യാം തപസ്തേവേ സഹസ്രാണാം സമാദശ തതഃ സമാധിയുക്തേന ക്രിയായോഗേന കർദമഃ സംപ്രപേദേ ഹരിം ഭക്ത്യാ പ്രപന്നവരദാശുഷം താവത് പ്രസന്നോ ഭഗവാൻ പുഷ്കരാക്ഷകൃതേ യുഗേ ദർശയാമാസ തം ക്ഷത്തശാബ്ദം ബ്രഹ്മ ദദദ്വപുഃ സദം വിരജമർക്കാഭം സിതപത്മോത്പലസ്രജം സ്നിഗ്ധനീലാളകഭ്രാതവക്ത്രാബ്ജം വിരജോംബരം കിരീടിനം കുണ്ഡലിനം ശംഖചക്രഗദാധരം ശ്വേതോൽപലക്രീഡനകം മനഃസ്പർശസ്മിതേക്ഷണം വിന്യസ്തചരണാംഭോജമാംസദേശേ ഗരുത്മതഃ ദൃഷ്ട്വാ ഖേവസ്ഥിതം വക്ഷശ്രിയം കൗസ്തുഭകന്ദരം ജാതഹർഷോപതന്മൂർധ്നാക്ഷിതൗ ലബ്ധമനോരഥഃ ഗീർഭിസ്ത്വഭ്യഗൃണാത് പ്രീതിഃ സ്വഭാവാത്മാ കൃതാഞ്ജലിഃ. ഋഷിരുവാച ജുഷ്ടം വദാദ്യാഖില സത്വരാശേ സാംസിദ്ധ്യമക്ഷ്ണോസ്തവ ദർശനാന്നഃ യദ്ദർശനം ജന്മഭിരിഡ്യ സദ്ഭിരാശാ സദേ യോഗിനോ രൂഢയോഗാഃ യേ മായയാ ദേഹതമേധസസ്ത്വത്പാദാരവിന്ദം ഭവസിന്ധുബോധം ഉപാസദേ കാമലവായ തേഷാം രാശീശകാമാൻ നിരയേ വിയേസ്യുഃ തദാ സ ചാഹം പരിവോഢുകാമഃ സമാനശീലാം ഗൃഹമേധധേനൂം ഉപേയിവാൻമൂലമശേഷമൂലം ദുരാശയ കാമദുഃഖാംഘ്രിപസ്യ. പ്രജാപതേസ്തേ വജസാധീശതന്ധ്യാ ലോകകിലായം കാമഹതോനുബദ്ധഃ അഹം ച ലോകാനുഗതോ വഹാമി ബലിം ച ശുക്ലാനിമിഷായ തുഭ്യം ലോകാംശ്ച ലോകാനുഗതാൻ പശൂംശ്ച ഹിത്വാ ശ്രിതാസ്തേ ചരണാദപത്രം പരസ്പരം തദ്ഗുണവാദസീദു പീയൂഷ നിർയാപിതദേഹധർമാഃ നദേ ജരാക്ഷഭ്രമിരായുരേഷാം ത്രയോദശാം ത്രിശതം ഷഷ്ടിപർവ ഷണ്യേമ്യനന്ദശ്ചതിയതൃണാഭി കരാളസ്രോതോ ജഗദാച്ഛിദ്യതാവത് ഏകഃ സ്വയം സൻ ജഗദസ്യ ശിക്ഷയാ ദ്വിതീയയാത്മന്നധിയോഗമായയാ സൃജസ്യത പാസി പുനർഗ്രഹിഷ്യസേ യദോർണനാഭിർഭഗവാൻ സ്വശക്തിഭിഃ നൈതദ്വദാദീശപദം തവേപ്സിതം യന്മായയാ നസ്തനുഷേ ഭൂതസൂക്ഷ്മം അനുഗ്രഹായാസ്ത്വപി യർഹി മായയാ ലസത്തുളസ്യ തനുവാ വിലക്ഷിതഃ. തം ത്വാനുഭൂത്യോ വരദക്രിയാർത്ഥം സ്വമായയാ വർത്തിതലോകതന്ത്രം നമാമ്യഭീക്ഷ്ണം നമനീയപാദസരോജമൽപീയസി കാമവർഷം. മൈത്രേയ ഉവാച
इत्यव्यलीदं प्रणुदोज्जनाभस्तमा बभाषे वचसामृतेन सुवर्णपक्षोपरि रोचमानप्रेमस्मितोद्वीक्षणविभ्रमद्भ्रूः। श्रीभगवानुवाच विदित्वा तव चैत्यं मे पुरैव समयोजितर्यदर्थमात्मनियमै त्वयैवाहं समर्चितः न वै जातुमृषैव स्यात् प्रजाध्यक्षमदर्हणं भवद्विदेष्वदितरां मयि संग्रभितात्मनाम् प्रजापतिसुतः सम्रान्मनुर्विख्यातमङ्गलः ब्रह्मावर्तं योधिवसन् शास्ति सप्तार्णवां महीम् स चेह विप्रराजर्षिर्महिष्या शतरूपया आयास्यदि दिदृक्षुस्त्वां परश्वो धर्मकोविदः आत्मजामसिदापाङ्गीं वयशीलगुणान्वितां मृगयन्तीं पदिं दास्यत्यनुरूपाय ते प्रभो समाहितं ते हृदयं यत्रेमान् परिवत्सरान् सा त्वां ब्रह्मन्नृभवदुःखममाशु भजिष्यति याद आत्मभृतं वीर्यं नवधा प्रसविष्यति वीर्ये त्वदीये ऋषय आधास्यन्त्यञ्जसात्मनः त्वञ्च सम्यगनुष्ठाय निदेशं उषत्तमः मयि तीर्थीकृताशेषक्रियार्थो मां प्रपत्स्यसे कृत्वा दयां जजीवेषु दत्त्वा चाभयमात्मवान् मय्यात्मानं सह जगद्रक्ष्यस्यात्मनिजाभिमां सहाहं स्वां शकलया त्वद्वीर्येण महामुने तव क्षेत्रे देवहूत्यां प्रणेष्य तत्त्वसंहितां मैत्रेय उवाच एवं तमनुभाष्याद भगवान् प्रत्यदक्षजः जगामबिन्दुसरसरस्वत्या परिश्रुतात् निरीक्षदस्तस्य ययावशेषसिद्धेश्वराभिष्टुतसिद्धमार्गः आकर्णयन् पत्ररथेन्द्रपक्षैरुचारितं स्तोममुदीर्णसाम अध सम्प्रस्थिते शुक्ले कर्दमो भगवान् ऋषिः आस्ते स्म बिन्दुसरसि तङ्कालं प्रतिपालयन् मनुष्यन्दनमास्ताय शादकौम्भपरिच्छदम् आरोप्य स्वां दुहितरं सभार्यपर्यडन्महीं तस्मिन् सुधन्वन्नहनि भगवान् यत्समादिशत् उपायादाश्रमपदं मुने शान्तव्रतस्य तत् यस्मिन् भगवतो नेत्राण्यपदन्नश्रुबिन्दवः कृपया सम्भरीतस्य प्रपन्नेऽर्पितया वृषम् तद्वै बिन्दुसरो नाम सरस्वत्या परिप्लुतं पुण्यं शिवामृतजलं महर्षिगणसेविदम् पुण्यद्रुमलदाजालै कूजत्पुण्यमृगद्विजैः सर्वर्तुफलपुष्पाढ्यं वनराजिश्रियान्वितम् मत्तद्विजगणैर्कुष्टं मत्तभ्रमरविभ्रमं मत्तवर्षिनडाडोपमाह्वयन्मत्तकोकिलं कदम्बचम्पकाशोककरञ्जबकुलासनैः कुन्दमन्दारकुडजैचूदपोदैरलङ्कृतं कारण्डवैप्लवैर्हंसैकुररैर्जलकुक्कुडैः सारसैश्चक्रवाकैश्च चकोरैर्वल्गुकूजितं तदैव हरिणैः क्रोडैश्वाविद्गवयकुञ्जरैः गोपुच्छैर्हरिभिर्मर्कैर्नकुलैर्नाभिभिर्वृतम् प्रविश्य तत्तीर्थवरमादिराजः सहात्मजः ददर्श मुनिमासीनं तस्मिन् हुदहुदाशनम् विद्योदमानं वपुषा तपस्युग्रयुजाचिरं नादिक्षामं भगवदस्निग्धां पाङ्गावलोकनात्
तद्व्याहृदामृतकला पीयूषश्रवणेन च प्रांशुं पद्मपलाशाक्षं जटिलं चिरवाससम् उपसंश्रुत्य मलिनं यदार्हणमसंस्कृतम् अधोडजमुपायादं नृदेवं प्रणदं पुरः सपर्यया परिगृह्णात् प्रतिनन्द्यानुरूपया गृहीतार्हणमासीनं संयदं प्रीणयन्मुनिः स्मरन् भगवदादेशमित्याह श्लक्ष्णया गिरा नूनं चङ्क्रमणं देवः सदां संरक्षणाय ते वदाय चासदां यस्त्वं हरे शक्तिर्हि पालिनी योऽर्केन्दुऽग्नीन्द्रवायूनां यमधर्मप्रचेतसां रूपाणि स्थान आधत्से तस्मै शुक्लाय ते नमः न यदारदमास्ताय जैत्रं मणिगणार्पितं विस्फूर्जच्चण्डको दण्डो रथेन त्रासयन्नखान् स्वसैन्यचरणक्षुण्णं वेपयन्मण्डलं भुवः विकर्षन् बृहदीं सेनां पर्यडस्यंशुमानिव तदैव सेदवः सर्वे वर्णाश्रमनिबन्धनाः भगवद्रचिता राजन् विद्येरन् वददस्युभिः अधर्मश्च समेदेदलोलुपैर्व्यङ्कुशैर्नृभिः शयाने त्वयि लोकोऽयं दस्युग्रस्तो विनङ्क्ष्यति अदापि पृच्छेत् त्वां वीर यदर्थं त्वमिहागतः तद्वयं निर्व्यलीकेन प्रतिपद्यामहे हृदा इति श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्यां संहितायां तृतीयस्कन्धे 21तमोऽध्यायः।